नमस्कार. 7 वाजून गेलेले आहेत. कार्यक्रम कधी चालू होणार? कार्यक्रम आता अर्ध्या तासामध्ये सुरू होईल. संदीप भाऊ रेडी सगळे इकडनं आम्ही गेलो का कार्यक्रम पहिला 7:30ला म्हणजे 7:30ला सुरू होईल आणि 10:10ला कार्यक्रम संपेल. आता त्या आलेले आहेत का पाहुणे? हो, पाहुणे आलेले आहेत. कुठे आहेत त्या? ते खाली स्टेजकडे पाहुणे आलेले आहेत. आम्ही इकडं हे खरं तर आता लोकांचा भोजनाचा कार्यक्रम चालला आहे. कारण आलेल्या लोकांना जेवू घालणं हे आपल्या पहिल्यापासून इच्छित आहे. त्याच्यामुळं पहिलं आलेल्या पाहुण्यांना जेवण करणे आणि नंतर आपला करमणुकीचा कार्यक्रम सुरू होणे. काय जेवण आहे? जेवण मटण भात आहे. संदीप भाऊ, आपण कसं वाढदिवस आहे आज शनिवारी आणि त्याच्यामुळं शाकाहारी वेगळे आहे, मांसाहारी वेगळे आहे. आणि वाढदिवसाला खरं तर खुशी म्हणजे माणूस खुशी कधी होतो? ज्या टायमाला माणसाला 2 घास जेवण पोटभर भेटेल. आणि जेवण झाल्यानंतर मग खरं तर करमणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. स्टेजवरती कार्यक्रम सुरू होईल आणि सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर थोडासा 10 मिनिटाचा गॅप घेऊन त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खरं तर त्या ठिकाणी केक कापले जाईल सर्व घरगुती नातीच्या माणसाने. आणि त्या ठिकाणी अत्यंत पारदर्शकपणे असं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि मला खरं तर किती लोक येतील? लोक माझ्या माहितीप्रमाणे खूप असं म्हणजे संदीप भाऊ माझ्या माहितीप्रमाणे हे ग्राउंड पॅक होईल आणि 1 लाखापर्यंत लोक येतील. कारण मी गेल्या वर्षी केवडीला कार्यक्रम धरला, परंतु या वर्षीची लोकांची उत्साह आणि प्रेम पाहता, लोकांचे फोन पाहता अत्यंत मोठा उत्सव आहे. आणि खरं तर राधा पाटील मुंबईकर प्रसिद्ध आता सध्या जर म्हटलं तर राधा पाटील मुंबईकर यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यासाठी खरं तर तरुण मंडळाचा मोठ्या प्रमाणात उत्सव आहे. आणि मला याच्या कार्यक्रमापेक्षा आपण इकडे बघू शकता संदीप भाऊ, ही जे सर्वसामान्य माझे आदिवासी वादळ कट्टर समर्थक जे कार्यकर्ते आहेत, महिला असतील, लहान मुलं असतील, छोटे असतील, ही खरं तर माझी वादळाची सेना आहे. आणि या सेनेला गोरगरीब जनतेला माझ्या प्रेमाची माणसं येते. ही काय अशी कुठून बोलून आणलेली माणसं नाही. म्हणजे मावळपट्ट्यामध्ये राहणारा प्रत्येक डोंगरकपर्यंत राहणारा माणूस चला आपल्या वादळाच्या नातीचा वाढदिवस म्हणजे आपल्या नातीचा वाढदिवस अशी अपेक्षा असल्यामुळं कार्यक्रम अगदी तुम्ही पण पत्रकारांनी वेळ आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. कार्यक्रमाच्या आडून तुमचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, सगळे बॉडीगार्ड आहे तुमच्या पाठीमागे. नाही, ते कसं होतं संदीप भाऊ, एवढं 1 लाख लोकांना कव्हर करायचं म्हणजे बॉडीगार्ड पाहिजे ना. आज जवळजवळ पोलीस डिपार्टमेंटचा चांगल्या प्रकारचा बंदोबस्त आपण मागितला आहे. 4-5 PSI साहेब आणि पोलीस बंदोबस्त 70 म्हणजे आपला उद्देश आहे या कुठल्याही कार्यक्रमाला गाठबोट लागू नको आणि येणाऱ्या माझ्या महिला भगिनींना, लहान मुलांना तो कार्यक्रम बघायला आणि म्हणून आपण बंदोबस्ताचं कारण तेवढं आहे, बाकी काही नाही. पाठीमागे तर काही बाउन्सर दिसतात, पण तुमच्या शेजारी पण काही प्रोफेशनल व्यक्ती दिसतात. ते कोण आहेत? ते बाउन्सरचे ते मुख्य आहात. आपण त्यांना विचारू शकतो मॅडमला. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी अपर्णा देशमुख, टॉप ऑफ सिक्युरिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट संगमनेर येथे कार्यरत असून कंपनीचे मी जनरल मॅनेजर आहे. त्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर मिस्टर सुजित गायकवाड आहेत. तसंच आपली कंपनी आहे ती पॅन इंडिया ऑपरेशन काम करते आणि आपल्या अंडर जवळजवळ 6,500 लोक काम करत आहेत. तसंच आपण इव्हेंटसाठी सेलिब्रिटीसुद्धा प्रोव्हाइड करतो, सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करतो, आर्म गार्ड म्हणजे गंधारी, बिना गंधारी असं प्रोव्हाइड करतोय. बरं, काय कसं कॉन्टॅक्ट साधायचं समजा कोणी पाहिजे असेल लोकांना? टॉप ऑफ सिक्युरिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट संगमनेर यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे 93 22 78 12 00. धन्यवाद. चांगला बेत दिसतोय लांडे साहेब. आपलं पहिल्यापासून कार्यक्रम करण्याची आपल्याला एक हे झालेले आहे आणि कार्यक्रम टोकता गेल्या वर्षी एवढा सुंदर कार्यक्रम झाला. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. आणि कार्यक्रम आपला कुठेही गालबोट लागू नको. कारण मला खरं माझ्या 2 नाती आहेत आणि दोन्ही नाती त्या लक्ष्मीच्या पावलाने माझ्या खरं तर घरामध्ये जन्माला आलेल्या आहे दोन्ही नाती. आणि मला खरं तर 2च मुलगं होतं. 2 मुलं असल्यामुळे मला मुलगी नव्हती आणि मग आता पहिल्यांदा दोन्ही मुलांना माझ्या दोन्ही नातीत जन्माला आल्या. त्याच्यामुळे मी अगदी खुशी आहे संदीप भाऊ. लांडे साहेब, मागच्या वेळेला आपल्या गावाकडे कार्यक्रम धरला होता आणि यावेळेला जुन्नरमध्ये कार्यक्रम आहे, नेमके काय कारण आहे याचं? हे कारण हे बघा ना, इकडे मीडिया बघा ना तुम्ही. हे कारण आहे तरुण मित्र मंडळी सगळ्यांची मागणी आली की लांडे साहेब तुम्ही यावर्षी तिकडे जागा पुरली नाही, पार्किंगला होत नाही. आणि म्हणून सगळ्या तरुण मित्रमंडळींनी सांगितलं काही वेळेला आपण शंकररावच्या माळावरती आपण कार्यक्रम धरूया.